नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे आपला खपल्या गहू म्हणजे थोडक्यात जोडगहू म्हणजे आता हे आपला 10 गुंठ जोडगहू आहे. तरी बघता गहू क्वालिटी काय. ह्या गव्हाची उंची आहे की माझी उंची आहे 6 फूट, ही उंची आहे आता 5 फूट. फुटपर्यंत लागते बा माझ्या गाड्याला लागते गो. ही आपण केरन टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे. ही केरन टेक्नॉलॉजी वापर केला आहे. त्यानंतर आपल्याला ही उत्पन्न असं मिळालं आहे गव्हाचं की आम्ही कमीत कमी 10-15 वर्ष झालं गहू करतो. एवढा गहू कधी मोठाच पण झाला नाही आणि एवढा असं दिसलं पण नाही रानात. 10 गुंठ आता कमीत कमी आम्हाला ह्या 10 गुंठ्यात एक 11 ते 12 पोती जोडगहू होईल. फक्त जोडगहू आपला टोटल दुसरा गहू आहे पॅसिफिक दामिनी म्हणून आहे. ती 4 एकर गहू आहे. ती पण दाखवणार तुम्हाला. आता ही खपल्या गहू बघून घ्या. एकदा जोडगहू आहे. ही केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतरचा गहू आहे. आता मी तुम्हाला खपल्या गव्हाबद्दल म्हणजे जोडगावाबद्दल थोडी माहिती दिली. त्यानंतर तुम्हाला काय म्हटलेलं मी तुम्हाला आमचा दुसरा गहू दाखवतो आपला म्हणजे शेतगहू. ही शेतगहू बघा. ही आपण ह्याला केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. ह्याला पण केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. हे आपला टोटली असा 4 एकर गहू आहे. 4 एकर गहू. हे माझे वडील, त्यांना विचारू, त्यांनी 10 वर्ष झालं गव्हाचं उत्पन्न घेते ते. त्यांना विचारू आपल्याला कधी असं रिझल्ट मिळालाय का. नाही, आपल्याला कधीच रिझल्ट मिळाला नाही. असा एक नंबर रिझल्ट मिळालाय. ही कशी लोंबी बघायला पाहिजे है का. अशी कधी लोंबी पडलेली नाही. ही लोंबी दिसती. आता नुसती एकच लोंबी आहे बघायला पाहिजे. नंतर एवढी लोंबी मोठी होणार. ह्याच्यापेक्षा डबल होणार. पाणी नाही अजून एक फवारणी ह्याची. एक फवारणी झाल्यानंतर ह्याची लोंबी नंतर पुन्हा दिसते बघा तुम्हाला. एक नंबर केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे